या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. असे वार करून पडून गेलेले आहेत. की तुला मारतो तुराने ब्लेड ना हे बघा इथं वार करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून काम करत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सेवालाल नगर परिसरात एका होमगार्ड जवानासह त्याच्या बहिणीवर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विजापूर नाका येथे कार्यरत असलेले होमगार्ड जवान श्रीकांत महादेव चव्हाण वय वर्ष 31 आणि त्यांची बहीण इंदुबाई सुनील राठोड वय वर्ष 35 यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आलाय. मागील भांडणाचा राग आणि आर्थिक व्यवहारातील वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप जखमीकडून करण्यात आलाय. या हल्ल्यात धारदार शस्त्र, सत्तूर आणि ब्लेडचा वापर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. सुरेश पवार, पोमू पवार, जनाबाई पवार, संगीता पवार, सविता पवार आणि उषा राठोड यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी होमगार्ड श्रीकांत चव्हाण यांनी केला आहे. हल्ल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत जखमींनी माध्यमांशी संवाद साधत आपली व्यथा मांडली असून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून नेमके कारण काय आणि घटनेची सत्यता तपासली जात आहे. या घटनेमुळे मंद्रुप परिसरात खळबळ उडाली आहे. माझं नाव श्रीकांत महादेव चव्हाण, राहणार सेवालाल नगर, मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर. आम्ही राहत्या घरात राहत असताना मी सुरेश पोमू पवार यांनी गाव गुंड्यांना आणून पुण्यावरनं की मला मागचा राग धरून आणि आम्हाला मारहाण केलेले आहेत. सर्व परिवाराला घरात घुसून डोके माझ्या रॉडनं आणि सत्तूरनं आणि ब्लेडनं वार करून पडून गेलेले आहेत. की मागचा राग धरून माग काही ठिकाणी आमचा किरकोळ वाद होते. त्या वाघाचा राग धरून मला 2-3 वेळा फोन करून सांगत होते की तुला मारतो. मग आज आमच्या घरात कोणी नसल्यामुळे त्यांनी घरात घुसून सगळ्या गुंड्याला घेऊन आणि मारहाण करण्यात आलेले आहेत. तरी मला एकच विनंती आहे की त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल व्हावा हीच आम्हाला विनंती आहे. तर मला त्यांच्या लोकांपासून मला धोका आहे पूर्ण परिवाराला. कशाने मारहाण झाली आणि मारहाण करणारे सुरेश पोमू पवार हा आरोपी होता आणि त्यांनी मुलांना आणले होते. त्यांचे नाव मला माहित नाहीये आणि पुण्याला गाडी चालवत आहेत आणि ड्रायव्हर आहेत. त्यामुळे त्यांना सगळे तिथे ओळखीचे असतात. त्यामुळे त्यांना गुंडाला आणून मला मारण्याचे प्रयत्न केलेला आहेत. मला जीवे मारण्याचे प्रयत्न केलेला आहे. आमच्या घरामध्ये माझ्या बहिणीला मारहाण झालेली आहेत आणि माझ्या भावाच्या मुलीला मारहाण झालेली आहे. त्याच्या पायाला दगड लागले, दगडफेक केलेला आहेत आणि माझ्या आईला मारलेला आहेत आणि मला सत्तूर आणि ब्लेडनं हे बघा इथं वार करण्यात आलेला आहे. तरी मी कसं तर करून मी वाचवायचा प्रयत्न केला आहे. मी तिथनं पळून गेलेला आहे. पण हा घटना 6:45 ते 7:30च्या दरम्यान घडलेली आहे. मी घरामध्ये बसलो होतो, मी माझ्या मुलाला सोबत, आणि माझ्या घरात झालेली आहेत सेवालाल नगर मंद्रुप इथे तांडामध्ये येऊन मला मारहाण करण्यात आलेली आहे. तरी मला तक्रार दाखल केली आहे. तर सिव्हिल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. आता मंद्रुप पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यात. काय करतात समोरचे लोक? मारहाण करणारे काय करतात? व्यवसाय काय त्यांचा? व्यवसाय त्यांनी सुरेश कुमार आरोपी हा गाडी चालवत आहेत आणि बाकीचे जे गुंडे आहेत त्यांनी काय माहित नाही मला काय करताय, असलेच काम करत आहेत मारामारीचे. आपण काय करताय? मी सध्या विजापूर नाका पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून काम करत आहे. इंदुबाई सुनील राठोड त्यांनी आम्ही बाजारला गेले होते. त्यांनी भांडणं करून आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला दगडफेक करून मारलेत. त्यांनी किती जण होते? त्यांनी 12 जण होते. आम्हाला माहित नाही. त्यांनी येऊन आम्हाला धोंड्यानं हाणले. त्यांनी डोळ्यावर. आम्ही आमच्या भावाला बी मारले त्यांनी येऊन. तुम्हाला कशामुळे मारले? धोंड्या आम्ही सोडायला गेल्यावर मारले त्यांनी धोंड्यानं. कोण मारलं? सुरेश पोमा राठोड पवार. त्यांनी कशामुळे मारहाण झाली? भांडी त्याला आमच्या भावाला मारत होते. त्यांनी एकटंच होतं. आम्ही बाजारला गेले होते. नंतर ना आल्यावर आमच्या भावाला मारताना आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला दगडफेक करून मारलेत त्यांनी सगळे. 12 जण होते त्यांनी. 12 जणांनी दगडफेक केली? हा, त्यांनी तिथलेच आहे मंद्रुप मधले. हा, आम्हाला ते आमच्या मुलाला बी मारले, माझ्या पोराला बी मारले, आमच्या वहिनीला बी मारले
सगळ्यांना मारून आम्हाला हे केले, त्यांच्याही धोका आहे आम्हाला. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टॅन इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.